प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, या दिवसात आपण प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाचा अभ्यास करीत आहोत. यामध्ये आपण पाहत होतो की येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणानंतर कशा प्रकारे पहिल्या मंडळीचा उदय झाला, कशा प्रकारे प्रेषितांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आणि साह्याने सेवा कार्य केले. प्रेषितांमध्ये पौलाची निवड कशी झाली आणि पौलाने कशा रीतीने परराष्ट्रीयात सेवा कार्य केले. त्याने सुवार्ता प्रसाराच्या 3 फेऱ्या कशा केल्या आणि येरुशलेम येथे आल्यानंतर त्याला कसे बंदिवासात टाकले गेले. आजच्या अध्ययनाद्वारे आपण या पुस्तकाच्या अभ्यासाचा शेवट करणार आहोत. आजच्या अध्यायात पौलाचा मिलिता बेटावर 3 महिन्यांचा मुक्काम आणि रोममध्ये 2 वर्षांच्या नजरकैदेची नोंद आहे. मिलिता बेटावर पौलाद्वारे अनेक लोकांना आरोग्य मिळाले. रोममध्येही त्याने शेवटपर्यंत देवाच्या राज्याची घोषणा केली. या सर्व गोष्टी आपण आजच्या अध्ययनातून शिकणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, 28वा अध्याय आम्ही अभ्यासत आहोत. प्रेषितांची कृत्ये 28वा अध्याय. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा. प्रेषितांची कृत्ये शेवटला अध्याय अर्थात 28वा अध्याय. 1 ते 4 वचने आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये अभ्यासली होती. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की त्या भयंकर तुफानी वादळातून पॉल आणि त्याच्यासोबतचे इतर लोक सुरक्षित एका बेटावर येतात आणि त्या बेटाचे नाव मिलिता आहे. आणि परमेश्वर त्या भयंकर संकटातून ह्यांची सुटका करतो आणि पौलाचा उपयोग एक जिवंत साक्ष त्यांना सांगण्याकरिता तो करून घेतो. परमेश्वर त्यांना सांगतो, पॉल त्यांना सांगतो की त्यांच्यापैकी एकाच्याही डोक्याच्या केसाचा नाश होणार नाही. आणि परमेश्वर जे आश्वासन त्याला देतो ते आश्वासन ह्या सर्वांच्या जीवनामध्ये. दुसऱ्या वचनात आम्ही पाहिलं होतं की त्या बेटावर जे बर्बर लोक होते त्यांनी त्यांच्यावर उपकार केलेत आणि पाऊस व गारठा ह्यापासून त्यांचे रक्षण व्हावे म्हणून त्यांनी शेकोटी पेटवली. तिसऱ्या वचनामध्ये आम्ही पाहिलं होतं की पॉल काटक्यांची एक मोळी आणून शेकोटीवर घालतो आणि त्या काटक्यांमधून एक साप बाहेर येऊन त्याच्या हाताला झोंबून राहतो. ते जीवाणू त्याच्या हाताला लटकलेले पाहून बर्बर लोक एकमेकांना म्हणतात की हा माणूस घातकी आहे, हा खुनी आहे आणि हा समुद्रातून जरी वाचला आहे तरी न्यायदेवता त्याला आता जगू देणार नाही. श्रोत्यानो, अशा प्रकारे त्यांचा पौलाबद्दल गैरसमज होतो. 28व्या अध्यायामध्ये ज्या विषयांचे अध्ययन आम्ही करणार आहोत ते अशा प्रकारे आहेत. आम्ही पाहिलं 4 वचनांमध्ये की माल्टा ह्या बेटावर पौलाचे आणि त्याच्यासोबतच्या इतर लोकांचे स्वागत होते. त्या बेटावर पौलाने केलेले सुवार्ता कार्य आम्ही पाहणार आहोत. नंतर रोममध्ये पौलाचे आगमन पाहणार आहोत. रोममध्ये कैदेत असताना यहुदी तथा गैरयहुदी लोकांना तो कशा प्रकारे शुभवर्तमान सांगतो हे आम्ही अभ्यासणार आहोत. 5 आणि 6 वचने सांगतात, त्याने तर ते जीवाणू विस्तवात झटकून टाकले आणि त्याला काही इजा झाली नाही. तो सुजेल किंवा एकाएकी मरून पडेल ह्याची ते वाट पाहत होते. पण बराच वेळ वाट पाहिल्यावर त्याला काही विकार झाला नाही असे पाहून ते आपले मत बदलून म्हणाले, हा कोणी देव आहे. देवाचे वचन ह्या ठिकाणी पूर्ण झालेले आम्हाला पाहायला मिळते. मार्क शुभवर्तमान 16वा अध्याय 18वे वचन आम्हाला सांगतं. मार्क शुभवर्तमान 16वा अध्याय 18वे वचन, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखणाइतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. पौलाच्या जीवनात हे वचन पूर्ण झालेले आम्हाला पाहायला मिळते. त्याच्यावर सर्पदंशाचा काहीच परिणाम झालेला नाही. ज्या वेळेस काही लोक मुद्दाम साप उचलण्याचा प्रयत्न करतात आणि असे भासवितात की त्यांच्या जीवनात देवाचे वचन पूर्ण झाले आहे, तर ते देवाच्या कल्पनेपासून फारच दूर असतात. जेव्हा या लोकांनी पाहिले
की त्या जीवाणूपासून पौलाला काही इजा झालेली नाही, तेव्हा त्यांची खात्री झाली की हा कोणी अपराधी नाही, परंतु त्यांना वाटले की तो देव आहे. ह्यावेळेस सुद्धा श्रोत्यांनो, त्यांनी न्याय करण्यामध्ये चूक केली आहे, कारण त्यांनी पौलासंबंधी असे म्हटले की हा कोणी देव आहे. परंतु ह्या लोकांमुळे पौलाचा मिलिता बेटावर महत्वाचा संबंध स्थापित झाला. 28 अध्याय 7 आणि 8 वचने पुढे सांगतात, इकडे त्या बेटावरील पुबल्य नावाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या जमिनी आसपास होत्या. त्याने आमचे आगत स्वागत करून 3 दिवस आदराने आमचा पाहुणचार केला. तेव्हा असे झाले की पुबल्याचा बाप तापाने व आवरक्ताने आजारी पडला होता. त्याच्याकडे आत जाऊन पौलाने प्रार्थना केली व त्याच्यावर हात ठेवून त्याला बरे केले. प्रेषित म्हणून मिळालेल्या दानांचा आता पौल उपयोग करून घेत होता. त्याने आतमध्ये जाऊन प्रार्थना केली. खरे तर ही प्रार्थना त्या आजारी माणसाबद्दल केलेली नव्हती, तर ती प्रार्थना पौलाने स्वतःकरिता केलेली होती, कारण त्याची अशी इच्छा होती की देवाने आपली इच्छा दृढ करावी. पौलाकडून त्या आजारी माणसाला आरोग्य प्राप्त होईल का, हेच माहिती करून घेण्याकरिता त्याने प्रार्थना केली होती. आता 9 आणि 10 वचने बघा काय सांगतात. 9 आणि 10 वचन. हे झाल्यावर त्या बेटामध्ये ज्या दुसऱ्या लोकांना रोग होते तेही त्याच्याकडे येऊन बरे होऊन जात. तेव्हा त्यांनी आमचा नाना प्रकारे सन्मान केला आणि आम्ही हाकारून निघालो तेव्हा आमच्या गरजेचे पदार्थ त्यांनी जहाजावर भरले. पौलाने मिलितामध्ये शुभवर्तमानाची घोषणा केली किंवा नाही हा प्रश्न उद्भवतो. काही अभ्यासक असे आहेत जे मानतात की ही एक अशी जागा होती ज्या ठिकाणी पौलाने शुभवर्तमान प्रसार केला नाही. आणि ही अशी घटना आहे की ज्यामध्ये मला असं वाटतं की पवित्र आत्म्याची इच्छा आहे की आपण आपली सद्विवेक बुद्धी वापरावी. अर्थातच त्यांनी शुभवर्तमान सांगितले. आता आपण ह्या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणातील शेवटच्या भागाकडे आलो आहोत आणि त्या घटनांचा संबंध आम्हास अगदी थोडक्यात परंतु उघड रीतीने पाहावयास मिळतो. आता डॉक्टर लूक ह्यांची अशी इच्छा आहे की जे पॉल करणार आहे ते आम्हाला माहीत व्हायला हवे. लक्षात घ्या की पॉल असा माणूस आहे की तो लिहितो करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय 2 वचनामध्ये, करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय 2 वचन, कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ह्याच्याशिवाय मी तुमच्या बरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला. प्रेषितांद्वारे आजारांना बरे करण्याचे जे चमत्कार झालेत ते परमेश्वराची साक्ष देणारे होते. जे वचन ते सांगत ते त्याचे वचन होते, त्याचे शुभवर्तमान होते. हे समजून घेणे श्रोत्यांनो आमच्याकरिता फार महत्वाचे आहे की पौलाने शुभवर्तमान सांगितले आणि त्याच्या परिणामस्वरूप लोकांना आरोग्य प्राप्त झाले. जो संदेश तो देत होता त्याच्या सत्यतेचा हा पुरावा होता. ह्यावरून आपल्या लक्षात येईल की जे पौलाने आपल्या धर्मसेवा कार्यातील प्रवासात शुभवर्तमान गाजले त्यासाठी तो वेगवेगळ्या प्रांतात गेला आणि त्याने शुभवर्तमानाची घोषणा केली. त्याच पद्धतीचे कार्य त्याने ह्या ठिकाणी केलेले आपल्याला पाहायला मिळते. 11वं वचन बघा, 28 अध्याय 11 वचन. ह्याप्रमाणे 3 महिन्यानंतर अलेक्झांद्रियाचे दयस्कुरे ह्या निशाणीचे एक तारू हिवाळा घालविण्याकरिता त्या बेटाजवळ राहिले होते. त्यात बसून आम्ही निघालो. जरी पॉल मिलेता येथे राहिला तो त्या ठिकाणी सुमारे 3 महिने होता. त्यामुळे हे स्पष्ट आहे की जी थोडी वचने ह्या ठिकाणी आम्ही वाचतो ती त्याच्या त्या बेटावरील कार्याचा पूर्ण आढावा आम्हाला देत नाहीत. त्यामुळे आपण असे निश्चित समजूया की मला वाटतं पॉलाने त्या ठिकाणी शुभवर्तमान सांगितले. कॅस्टर अँड पॉलुक्स अशा प्रकारची चिन्हे असलेले जहाज ही खरे म्हणजे रोमन लोकांच्या देवतांची नावे होती आणि ही नावे त्या जहाजावर लिहिलेली होती. 12 आणि 13 वचने पुढे आम्हाला सांगतात. 28 अध्याय 12 आणि 13 वचने. मग सुराकुस येथे वरवा करून आम्ही 3 दिवस राहिलो. तेथून वळसा घेऊन आम्ही रेगियोनास आलो आणि 1 दिवसानंतर दक्षिणेचा वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही पुत्युलास पोहोचलो. वादळ शांत झाले होते. उत्तरेकडचा वारा थांबला होता. परंतु आता
दक्षिणेकडचा वारा सुरू झाला होता. 14 आणि 15 वचने. तेथे आम्हास बंधुजन भेटले. त्यांनी आपल्या येथे 7 दिवस राहावयाची आम्हाला विनंती केली. अशा रीतीने आम्ही रोम शहरास आलो. तेथले बंधुजन आम्हाविषयी ऐकून अप्पियाची पेठ व 3 उतार शाळा येथपर्यंत आम्हा सामोरे आले. त्यांना पाहून पौलाने देवाची उपकार स्तुती करून धैर्य धरले. पौल आता अप्पियाची पेठ ह्या मार्गाने प्रवास करीत आहे. त्याचप्रमाणे आम्ही पुन्हा पाहतो, विश्वासणाऱ्यांच्या जीवनात एकमेकांना धीर देणे किती महत्वाचे असते. ज्याप्रमाणे प्रेषित पौलाला विश्वासणाऱ्यांना पाहून धैर्य आले, धीर वाटला, तसेच जेव्हा आम्ही विश्वासणाऱ्यांना भेटतो, पाहतो, त्यांच्याशी बोलतो, तेव्हा आम्हाला धैर्य येते, आम्हाला धीर प्राप्त होतो. आता श्रोत्यानो, रोममध्ये पौल आम्हाला आढळतो. 16वं वचन बघा. आम्ही रोम शहरात गेल्यावर शताधिपतीने बंदिवानास सेनापतीच्या स्वाधीन केले, पण पौलाला त्याच्यावर पहारा करणाऱ्या शिपायाबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली. पौलाला अप्रत्यक्षपणे स्वतंत्र करण्यात आले. त्याला घरात राहण्याची मोकळीक होती, परंतु प्रत्येक वेळेस तो एका सैनिकाच्या पहाऱ्यात राहत असे आणि त्याच्यावर पहारा करणाऱ्या शिपायांच्या वेळा सतत बदलत असत. 17 ते 20 वचने मी आता आपणाकरिता वाचत आहे. 28वा अध्याय 17 ते 20 वचने. मग असे झाले की 3 दिवसानंतर पौलाने यहुद्यांची जी मुख्य माणसे होती त्यांना एकत्र बोलाविले. ते एकत्र जमल्यावर तो त्यांना म्हणाला, बंधुजन हो, मी आपल्या लोकांविरुद्ध किंवा पूर्वजांच्या संप्रदायाविरुद्ध काही केले नसता मला येरुशलेमेत बंदिवान करून रोमन लोकांच्या हाती देण्यात आले. त्यांनी चौकशी केल्यावर माझ्याकडे मरणदंडास पात्र असा काही गुन्हा नसल्यामुळे ते मला सोडू पाहत होते. परंतु यहुद्यांनी विरोध केल्यामुळे कैसराजवळ न्याय मागणे मला भाग पडले. तरी मला आपल्या राष्ट्रावर काही दोषारोप करावयाचा होता असे नाही. ह्याकरिता तुमची भेट घेऊन तुम्हाबरोबर भाषण करावे म्हणून तुम्हाला बोलाविले. इस्रायलाच्या आशेमुळे मी ह्या साखळीने बांधलेला आहे. श्रोत्यानो, आपण पाहतो पौल नेहमीप्रमाणे प्रथम आपल्या यहुदी बंधूच्या भेटी घेतो. त्यांना समजावून सांगतो, स्पष्ट करतो की त्याला रोममध्ये का आणण्यात आले आहे. 21 ते 24 वचने बघा. त्यांनी त्याला म्हटले की आपल्या संबंधाने यहुदियाहून आम्हास काही पत्रे आली नाहीत किंवा बंधुजनांपैकी कोणी येथे येऊन आपणाविषयी काही प्रतिकूल बातमी आणली नाही अथवा काही सांगितले नाही. तरी आपले विचार काय आहेत ते आपणापासून ऐकून घ्यावे हे आम्हाला योग्य वाटते. कारण ह्या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात हे आम्हाला ठाऊक आहे. तेव्हा त्यांनी त्याला 1 दिवस नेमून दिल्यावर त्या दिवशी पुष्कळ लोक त्याच्या बिऱ्हाडी आले. त्यास देवाच्या राज्याविषयी साक्ष देण्याकरिता आणि येशूविषयी मोशेच्या नियमशास्त्रावरून व संदेष्टांच्या लेखावरून त्यांची खात्री करण्याकरिता तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या विषयाची फोड करीत होता. त्यांनी जे सांगितले त्यावरून कित्येकांची खात्री झाली तर कित्येक विश्वास ठेविनात. श्रोत्यानो, आम्हाला दिसतं की पौलाने जे काही सांगितले त्यावर बऱ्याच लोकांनी विश्वास ठेवला, परंतु काहींनी ठेवला नाही. पौल जरी बंदिवान होता तरी त्याला कशा प्रकारच्या सवलती देण्यात आल्या होत्या हे आम्हाला पाहायला मिळते. अप्रत्यक्षपणे त्याच्या घरी मोठा जमाव आला असता, परंतु रोमन सैनिक सतत त्याच्यावर पहारा ठेवत त्यामुळे जास्त लोकांना त्याच्या घरी येता येत नव्हते. पुन्हा आपण पाहतो की प्रेषित पौल आपले समर्थन ही जुन्या करारातील नियमशास्त्राद्वारे करीत आहे. ह्यामागे त्याचा उद्देश असा आहे की यहुदी लोकांचे मत परिवर्तन व्हावे आणि त्यांनी येशूचा स्वीकार करावा. परंतु नेहमीप्रमाणे त्यांच्यात फूट पडली. काहींनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर काहींनी ठेवला नाही. 25 ते 31 वचने आता मी आपणाकरिता वाचत आहे. प्रेषितांची कृत्ये 28वा अध्याय 25 ते 31 वचने. त्यांचे आपसात एकमत न झाल्यामुळे ते उठून जाऊ लागले. तेव्हा पौलाने त्यास एक वचन सांगितले, पवित्र आत्मा यशया संदेष्टांच्याद्वारे तुमच्या पूर्वजांबरोबर बोलला ते ठीक बोलला ते असे की ह्या लोकांकडे जाऊन सांग की तुम्ही ऐकाल तर खरे परंतु तुम्हाला समजणार नाही व पाहाल तर खरे परंतु तुम्हाला दिसणार नाही. कारण ह्या लोकांचे अंतकरण जड झाले आहे. ते कानांनी मंद ऐकतात
आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत, यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, मनाने समजू नये, त्यांनी वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये. म्हणून तुम्हास ठाऊक असो की हे देवाने सिद्ध केलेले तारण परराष्ट्रीयांकडे पाठविले आहे आणि ते श्रवण करतील. तो असे बोलल्यावर यहुदी आपसात बराच वादविवाद करीत निघून गेले. तो आपल्या भाड्याच्या घरात पुरी 2 वर्षे राहिला आणि जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करीत असे. कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करीत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवित असे. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की पौल हिंमत हारला नाही. तो शुभवर्तमान सांगण्याचे कार्य करीत राहिला. अनेक लोकांनी शुभवर्तमान ऐकले, अनेकांनी विश्वास ठेवला, अनेकांनी ठेवला नाही. परंतु पौलाने आपले कार्य सतत चालू ठेवले. प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक शुभवर्तमानाच्या चळवळीची सुरुवात आहे. तसेच शुभवर्तमानाला पृथ्वीच्या शेवटापर्यंत नेण्यासंबंधने हे आम्हाला सांगते. हे शुभवर्तमानाच्या यात्रेचे विवरण प्रस्तुत करते. स्मरण करा श्रोत्यानो, की एदेन बागेत मानवाने देवावर संशय प्रगट केला आणि परमेश्वराच्या संगतीपासून मानव दूर केला. त्याने परमेश्वराच्या आज्ञेचा भंग केला आणि ह्यासाठी पुन्हा देवाकडे जाण्याचा मार्ग हा विश्वासाचा मार्ग आहे. तो म्हणजे आज्ञापालन करणारा आहे. परमेश्वरावरील विश्वास. पौलाने रोमकरासपत्र 1 अध्याय 5व्या वचनामध्ये सांगितले. रोमकरासपत्र 1 अध्याय 5वे वचन. त्याच्याद्वारे आम्हाला कृपा व प्रेषित पद ही मिळाली, अशासाठी की त्याच्या नावाकरिता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे. परंतु त्या दिवसात आम्ही पाहिले की काही जणांनी शुभवर्तमानावर विश्वास ठेवला, परंतु काही जणांनी शुभवर्तमानावर विश्वास ठेवला नाही. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकाचा शेवट पॉल देवाच्या राज्याची घोषणा करतो आणि बऱ्याच गोष्टी शिकवतो की ज्यांचा संबंध हा प्रभू येशू ख्रिस्ताशी आहे. आणि हे सर्व शिक्षण तो विश्वासाने देत होता. अहवाल संपलेला नाही. पवित्र आत्मा आजही कार्य करीत आहे. पवित्र आत्म्याचे कार्य अद्याप संपलेले नाही. प्रेषितांची कृत्ये ह्याचा शेवट येशूच्या आनंदाने होणाऱ्या दुसऱ्या आगमनाच्या आनंदायी संदर्भात आहे. लक्षात घ्या श्रोत्यानो, की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः येणार आहे. मंडळांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ते सतत चालू राहणारे काम आहे आणि त्या अहवालात तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने काय कार्य केलेले आहे ह्याची नोंद होणार आहे. आम्हाला दिसतं 31व्या वचनात, कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करीत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवित असे. आज मंडळांसाठी परमेश्वराकडून हाच उपदेश आहे की मोठ्या धैर्याने तुम्ही देवाच्या राज्याची घोषणा करा. त्याचे शुभवर्तमान सगळीकडे गाजवा. कारण मत्तेकृ शुभवर्तमान 28 अध्याय 19 आणि 20 वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितले. मत्तेकृ शुभवर्तमान 28 अध्याय 19 आणि 20 वचने. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. आज ज्या आम्ही येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवलेला आहे, त्या आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे की आम्ही सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करावे, त्यांना शुभवर्तमान सांगावे आणि त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्यावे. श्रोत्यानो, जे काही आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवले, आज्ञापिले, ते त्यांना शिकवायचे आहे, त्यांना सांगायचे आहे आणि हे कार्य आम्हाला सतत करायचे आहे. कुठलाही अडथळा त्याकडे लक्ष न देता, त्याला न जुमानता आम्हाला पुढे वाटचाल करायची आहे. आज जेव्हा आमच्या मार्गामध्ये अडथळे येतात, संकटे येतात आणि जेव्हा लोक नाना प्रकारे आमची निंदा करतात, आमचा छळ करतात, तेव्हा आम्ही निराश होऊन सेवा कार्य सोडून देतो. आम्ही शुभवर्तमान गाजवणे सोडून देतो. परंतु माझ्या प्रिय श्रोत्यांनो, आम्हाला हे कार्य करीत राहायचे आहे. कारण
शुभवर्तमान प्रसाराचे कार्य संपलेले नाही. हे सतत राहणारे कार्य आहे, जोपर्यंत प्रभू यीशू ख्रिस्त त्याच्या लोकांना घेण्याकरिता वापस येत नाही. तोपर्यंत हे कार्य चालू राहणार आहे आणि ह्याचा अहवाल, त्याची नोंद होणार आहे आणि स्वर्गामध्ये ह्याचे प्रतिफळ आम्हातील प्रत्येकाला मिळणार आहे. म्हणून निराश होऊ नका. शुभवर्तमान प्रसाराचे कार्य करीत राहा आणि अनेक लोकांना नाश होण्यापासून वाचवा. प्रभू यीशू ख्रिस्ताने ही आज्ञा आम्हाला दिलेली आहे आणि आज आमचे हे प्रथम कर्तव्य आहे की अशा सर्व लोकांना आम्ही ख्रिस्ताच्या प्रेमाविषयी सांगावे, देवाच्या प्रीतीविषयी सांगावे आणि त्यांना ख्रिस्ताकडे वळवावे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव. प्रियांनो, प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात आपण पहिल्या मंडळीची वाढ आणि परराष्ट्रीयात देवाचे वचन कसे पोहोचले याविषयी पाहिले. या पुस्तकातील देवाचे सेवक पेत्र आणि पौल या व्यक्तिमत्वांविषयी आपण पाहिले आणि अध्ययनही केले. या सर्व गोष्टींबरोबर पवित्र आत्म्याचा परिचय आणि विश्वासणाऱ्यांच्या जीवनातील त्याचे स्थान नक्कीच आम्हाला अंतर्मुख करणारे ठरले आहे. प्रियांनो, देवाचे आपण आभार मानूया, कारण पवित्र बायबलमधील आणखी एका पुस्तकाचे अध्ययन आपण संपविले आहे. उद्यापासून आपण पहिले शमूएल या जुन्या करारातील पुस्तकाचे अध्ययन सुरू करणार आहोत. माझी खात्री आहे की या नवीन पुस्तकाच्या अध्ययनाला उपस्थित राहणे आपणाला नक्कीच आवडेल. आपण स्वतः हा कार्यक्रम पहा आणि इतरांनाही याबद्दल सांगा. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझ्या नावाची आम्ही स्तुती करतो. बापा, यावेळेस आम्हाला तुझ्या चरणापाशी येण्याची संधी दिलीस. तुझ्या वचनांच्याद्वारे बापा तुझी शिकवण आमच्यापर्यंत पोहोचली आणि परमेश्वरा, तू आम्हाला या पुस्तकाचा अभ्यास करण्याची संधी पण दिलीस. आज आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपीत असताना प्रभूजी, तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला सदैव लाभावं, यासाठी प्रभूजी आमच्यामध्ये असलेली प्रत्येक उणीव तू काढून टाक, की जेणेकरून प्रभूजी पवित्र आत्म्याचं वास्तव्य जे आमच्यामध्ये आहे ते तसंच राहील आणि सातत्यानं आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन मिळत राहील. होय प्रभूजी, आमचं जीवन हे तुझ्या गौरवासाठी आहे आणि म्हणूनच प्रभूजी येणाऱ्या प्रत्येक दिवसांमध्ये तुझं गौरव आमच्या जीवनाच्याद्वारे सातत्यानं व्हावं, यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपितो. आत्तापर्यंत सहाय्य केलंस, आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो आणि येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.